तर मित्रांनो, आज सकाळची सुरुवात आपल्या गोट्यामधून. तर रामकृष्ण मंडळी सकाळ सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा गोट्यामध्ये आलो, गोटा क्लीन करून घेतला. सिंबा आणि त्याच्या आईला पहिलं पाणी ठेवलं. या सिंबाला काय पाणी प्यायचं आज मूड नव्हता. मग नंतर त्यांना गेलो वैरण आणायला, कारण आपण जिथं वैरणीचा सगळा साठा ठेवलाय तिकडे गेलो. इथं सगळा हा आपला वैरणीचा साठा आहे, त्यातून एक वैरणीची पेंडी काढली आणि वैरणीची पेंडी घेऊन आलो. कारण तर दिवस आज सकाळ सकाळी यांना पहिल्यांदा वैरण टाकायला लागते. मग सिंबा आणि त्याच्या आईला थोडी थोडी वैरण टाकली. ही बघा सिंबाची आई, हिला काय दिवसभर सगळ्या गोट्याची वाट लावून टाकते. सकाळी उठल्या उठल्या सगळा गोटा साफ करावा लागतोय. नंतर आपलं गोट्यातलं काम झालं, आपण गेलो विट्याला, कारण आज आपल्याला होतं विट्यामध्ये एक काम. सगळी कामावरून आपण विट्याला चाललेलो, कारण विट्याला जाताना हे बघा आजूबाजूचा परिसर आणि झाड एक नंबर असं वातावरण झालेलं. बाईकवरून जाताना सगळा धुळा उडते म्हणून जरा तोंडाला मास्क लावलं, गॉगल टाकला आणि 9 वाजता म्हणजे असतं दुपारचं 12 वाजल्यासारखं ऊन पडतं ना, की कडाक्याचं ऊन असं अंगाला भाजत होतं. आणि हा बघा मध्येच सगळा रस्ता उकरून काढलेला होता, त्याच्यामुळे हा सगळा ऑफरोड होता. नंतर विट्यामधलं काम झालं. नंतर विट्यातून घरी आलो. घरी आल्यानंतर 4 वाजता अचानक सगळीकडून आभाळ दाटून आलेलं होतं, कारण का तर पावसाचे 2-3 दिवसाची तारीख दिली असल्यामुळं सगळीकडे वातावरण असं एकदम काळोखच झालेलं. हवा वगैरे वार वगैरे भरपूर असं सुटलेलं होतं. आंब्याची झाडं सगळी अशी वाऱ्याने हलत, असं वाटत की सगळी आंब्याची झाडं तर आंबे तुटून खाली पडतात की काय. नंतर गेलो टॉमीकडे. हा टॉमी आणि हा दुसरा आमचा आहे हा काळा टायसन. ह्या दोघांना दिवसभर बांधून ठेवतो, कारण ह्यांना जर मोकळं सोडलं तर हा दिवसभर दंगा सगळ्या बागेची आणि सगळ्या परिसराची वाट लावून टाकतात. आणि हे आमची बहीण आणि मी, बायकोने केलेला हा काळाच्या, आम्ही दोघं बाहेर अंगणात असं बसून पित होतो. मस्त असा काळाच्या झालेलो. तेवढ्यात मम्मीने मला लावले एक काम, घरातली आटाचक्की सगळी साफ करून घे, कारण तर आपल्याला गावात दळण टाकायचं होतं. मग सगळी आटाचक्की साफ करायला घेतली, कारण का तर आपल्याला गावाचं पीठ सगळं संपलेलं होतं. मग सगळी आटाचक्की अशी मी आतून क्लीन एकदम स्वच्छ करून घेतली आणि